नमस्कार, आपले सासबहू क्रिएशनमध्ये स्वागत आहे. आज आपण क्रंचीस बघणार आहोत कसे बनवायचे ती. त्यासाठी मी ग्रीन कलर, व्हाईट कलर आणि हेअर रबर बँड घेतलेला आहे. चला तर मग बघूया कसे बनवायचे ते. सुरुवातीला आपण हेअर बँडला ग्रीन कलरने जॉईन करून घेऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये एक सिंगल क्रोशा घेऊ. त्यानंतर दुसरा सिंगल क्रोशा घेऊ. तिसरा सिंगल क्रोशा घेऊ. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण रबर बँड मध्ये 52 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. आता आपण हे 52 सिंगल क्रोशाने रबर बँड पूर्ण पॅक करून घेऊ. चला तर मग हे कंप्लीट करून घेऊ. आता आपले रबर बँड झालेले आहे. आपण आता ते फर्स्ट आपण जे चेन घेतली होती त्यामध्ये हे पॅक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला 2 चेन घेऊन पुढच्या चेन मध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. त्यानंतर परत 2 चेन आणि पुढच्या चेन मध्ये डबल क्रोशा. दोन चेन आणि डबल क्रोशा. अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. यामध्ये आपले 52 डबल क्रोशे तयार होतील. 2 चेन आणि डबल क्रोशा. अशा प्रकारे हा राऊंड तयार होईल. चला तर मग अशा प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण याला व्हाईट कलर जोडून जॉईन करून त्यामध्ये आपल्याला जिथे आपण 2 चेन घेतल्या होत्या त्या ठिकाणी आपल्याला 4 पफ तयार करून घ्यायचे आहेत आणि ती एकाच वेळी बाहेर काढून त्यामध्ये एक चेन करून घ्यायची आहे. परत दुसऱ्या गॅप मध्ये आपल्याला पण असेच 4 पफ घेऊन ते एकाच वेळेस बाहेर काढून त्याच्यावर एक चेन करून घ्यायची आहे. आपण अशा प्रकारे 4 टाइम पफ घेऊन हे कंप्लीट करून घेऊ. प्रत्येक यामध्ये 4 टाइम घ्यायचा आहे आणि ते एकाच वेळेस बाहेर काढून त्यावर एक चेन करून घ्यायची आहे. आता मी हे अशा प्रकारे आपल्या 52 डबल क्रोशेच्या याच्यामध्ये 4 टाइम्स एका ह्यामध्ये पफ तयार करून घेते. आता हे आपले कंप्लीट झालेले आहे.
खूप सुंदर अशी क्रंचीस तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला एक सिंगल क्रोशा घेऊन त्यानंतर त्यामध्ये 3 चेन घेऊन त्याच गॅपमध्ये दुसऱ्यांदा एक सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे. त्यानंतर पुढच्या यामध्ये एक सिंगल क्रोशा, 3 चेन, परत त्याच ठिकाणी सिंगल क्रोशा, म्हणजे एकाच गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा, 3 चेन, त्यानंतर परत सिंगल क्रोशाने ते पॅक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड पण कंप्लीट करून घेऊया. यामुळे आपली क्रंचीसची डिझाईन खूप सुंदर अशी दिसून येते. ही बॉर्डर खूप छान अशी दिसते. आता हे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. अशा प्रकारे आपली क्रंची सुंदर अशी तयार झालेली आहे. ही क्रंची आपण हेअर बनमध्ये किंवा हँडमध्ये घालू शकतो. खूप सुंदर असे वाटते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.